अंबाबाई मातेच्या मूर्तीची झीज झाली आहे। तातडीने मूर्तीवर काम करण्याची आवश्यकता आहे। मूर्ती संदर्भातील अहवाल दिवाणी न्यायालयात सादर करण्यात आलाय। करवीर निवासिनी अंबाबाईच्या मूर्तीची गळ्याखालच्या भागाची झीज झाली असून ती झीज सन 2015 साली झालेल्या रासायनिक संवर्धनातील वापरलेल्या साहित्याला तडे गेले आहेत। देवीचे नाक, ओठ, हनुवटी या सगळ्यावरती हे तडे गेले असून चेहरा आणि किरीट या भागाचे तातडीने संवर्धन करणे गरजेचे आहे। न्यायालयात सादर करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे। श्री पूजक गजानन मुनीश्वर मूर्ती अभ्यासक यांच्याशी बातचीत केली। आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांनी पाहूया। आई अंबाबाई या मूर्तीचा वज्रलेप व्हावा यासाठी याचेकर्ते गजानन मुनीश्वर यांनी पाठपुरावा केला होता। गेल्या 15 दिवसापूर्वीच आता यावर कमिशनर आलं होतं, त्यांनी अहवाल सादर केला आहे। या अहवालाची माहिती देत आहेत गजानन मुनीश्वर, काय सांगाल आणि किती दिवसापूर्वी अहवाल आलेला आहे? आजच कोर्टामध्ये रजिस्टर एडीचा अहवाल सादर झाला आहे। त्या अहवालाची प्रत आजच मिळाली। त्यामध्ये आज त्यांनी नमूद केलं आहे की 2015 साली 2012 साली मूर्तीवर संवर्धन केलं। त्याच्यामध्ये वापरलेलं मटेरियल किंवा साधनं ही मूळ मूर्तीच्या हे गुणधर्माशी जुळणारी नव्हती। त्यामुळे त्याला प्रॉब्लेम निर्माण झालेत आणि ते प्रॉब्लेम आता रिकव्हर करून ते जे काय अडचणी निर्माण झाल्यात त्या दूर करून संवर्धन करणे तातडीचं, मुख्यतः चेहऱ्यावर जास्त कॉन्सन्ट्रेशन सध्या करणं गरजेचं आहे की ज्याला बरेच प्रॉब्लेम आता आहेत। आताच अहवाल आलेला आहे, लवकरात लवकर मूर्तीचं संवर्धन अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली। अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर।